नवरा अचानक बेडरूममध्ये आला. समोरचं दृश्य पाहून त्याला आपल्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही. नवऱ्याचा संयम सुटला. तो इतका चिडला की त्याने किचनमधून चाकू उचलला. आधी पत्नीवर जीवघेण्या हल्ला केला. ती जखमी होऊन खाली कोसळली. त्यानंतर एक युवक त्याच्या हाताला लागला. त्याला महिलेच्या पतीने पकडलं. त्याने चाकूने या युवकावर सपासप वार केले. राजस्थानच्या बारामधील हे प्रकरण आहे. पोलिसांनी या दुहेरी हत्याकांडचा खुलासा घेतला आहे. घरात एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळला. सोबत रक्ताच्या थोरालात कोसळलेला एक युवक होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. महिलेच्या पतीनेच दोघांची हत्या केली. आरोपी पतीने त्यांच्या बेडरूममध्ये पत्नीला 5 मुलांसोबत दारू पार्टी करताना पकडलं. मग 5ही युवकांकडे वळला. 4 युवक तिथून पळून गेले. एक युवक त्याच्या हाताला लागला. त्याचा मृत्यू झाला आहे. आरोपी हत्या करून तिथून पसार झाला. आरडाओरडा ऐकून आसपासचे लोक तिथे जमा झाले. त्यांनी रक्ताच्या थोरल्या कोसळलेली महिला आणि युवकाला पाहून पोलिसांना कळवलं. पोलिसांनी तपासानंतर समजलं की महिलेचा मृत्यू झाला. युवकाचा श्वास सुरू होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं, पण तिथे त्याचा मृत्यू झाला. महिलेचे वय 30च्या आसपास तर युवक 20 वर्षाचा होता. हा युवक कोटाचा राहणारा आहे. गौरव सिंह त्याचं नाव आहे. दोघांच्या शरीरावर धारदार शस्त्राचे वार केल्याचे निशाण आहेत. तर पत्नीच्या पतीला अटक केली आहे.